आज आपण देव मानतो, पण देव कोण आहे आणि आपण कोण आहोत याची आपल्याला खरंच जाणीव आहे का? कोणी निंदा करतं, कोणी पूजा करतं, कोणी भक्त म्हणतो, कोणी विरोध करतो, पण कोणी संत तुकाराम महाराज आपण सांगतात, या सगळ्यांपलीकडे एक भयंकर सत्य आहे. देव वेगळा नाही, देव आपण वेगळे आहोत. मग भांडण कोण करतंय? हा अभंग ऐकताना देवाबद्दल नाही, आज स्वतःबद्दल विचार करायचा आहे. अभंग भक्ती शिकवणारा नाही, हा भक्तीचा भरम फोडणारा आहे. तुकाराम महाराज इथे देवाला शोधत नाही, ते इथे भेद शोधतात. तो भेद म्हणजे आपण रोज जगतो. चला या अभंगातून मी, तू आणि देव या तिन्हींचा अंतर हळूहळू विरघळूया. मित्रांनो, जर तुम्हाला असंच आध्यात्मिक साहित्य किंवा संतांच्या विचारांची देवाणघेवाण आवडत असेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. निंदी कोणी मारी, बंदी कोणी पूजा करी, भेद भजन नाहीही नाही तेही नाही, वेगळा दोहींपासून देह भोग भोगी गडे, जे जे जोडे ते बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकाराचे. तुकाराम महाराज पहिल्याच वेळी समाजाचा अर्थ दाखवतात. निंदी कोणी मारी, बंदी कोणी पूजा करी. एकच माणूस, एकच विचार, एकच देव, पण कोणी निंदा करतो, कोणी स्तुती करतो. आजही तेच चालू आहे. एकाच व्यक्तीला कोणी संत म्हणतं, कोणी वेड्या म्हणतं. तुकाराम महाराज इथेच सांगतात, निंदा करणारा वेगळा, पूजा करणारा वेगळा, पण सत्य दोघांच्या हातून निसटलेलं आहे. मग ते एक वाक्य टाकतात, खूप खोल. भज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून. हा धक्का आहे. जो निंदा करता तो भक्त नाही, जो पूजा करता तोही भक्त नाही. मग कारण दोघं अजूनही भेदात अडकलेलं आहे. मी वेगळा, तो वेगळा, देव वेगळा. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत वेगळंपण आहे तोपर्यंत भक्ती नाही. पुढची ओळ आपल्याला जमिनीवर आणते. देहभोग भोगीकडे, जे जे जोडे ते बरे. आपण शरीरात आहोत, भोग येणारच. सुख येईल, दुःख येईल, यश येईल, अपयश येईल. तुकाराम महाराज ते संन्यास शिकवत नाही, ते पळ काढायला सांगत नाही. ते म्हणतात, जे येईल ते स्वीकारा. लढा देऊन नाही, पळून जाऊन नाही, तर समजून घेऊनच. आणि शेवटची ओळ इथे पूर्ण अभंगाचं गुढ उलगडते. अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकाराचे. सगळं नारायणात आहेत, देवात आहे, सगळं देव देवात आहेत. निंदा करणारा सुद्धा, पूजा करणारा सुद्धा. तुकाराम महाराज म्हणतात, जो हे पाहतो तोच खरा भक्त, कारण त्याला भेद दिसत नाही, त्याला फक्त एकात्व दिसतं. आज आपण काय करतो? आम्ही बाजू घेतो, मत बांधतो, लेबल लावतो, हा चांगला तो वाईट. तुकाराम महाराज म्हणतात, जो विभागतो तो अजून दूर आहे, जो जोडतो तोच देवाजवळ आहे. हा अभंग देवाला ओळखण्यासाठी नाही, हा अभंग आपला अहंकार ओळखण्यासाठी आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी निंदा करतोय का? मी पूजा करतोय का? मी समजून घेतोय? जर हा अभंग आत हालचाल निर्माण करत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा, या अभंगाने माझा कोणता भ्रम तोडला. पुन्हा भेटू तुकाराम महाराजांच्या अजून एका भेद मोडणाऱ्या अभंगासोबत. धन्यवाद.